नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे श्रीखंडाची रेसिपी, गुढीपाडवा स्पेशल. तर चला रेसिपी सांगते, घरच्या घरी कसं श्रीखंड बनवायचं ते. आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तर तो ठेवला आहे चाळणीमध्ये. आता इथे 1 लिटर दही घेतलेला आहे, बघू शकता, मस्त दाणेदार आहे, घरात बनवलेला आहे. आता हे मी चाळणीवरती टाकून घेते पूर्ण. हे बघा, सर्व टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पूर्ण हे कपड्यामध्ये, रुमालमध्ये बांधून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 तासासाठी असं बांधून ठेवायचं आहे. त्याला गाठ मारायची पूर्ण, असं पूर्ण पाणी निथळून गेलं पाहिजे असा दह्यामधला. आता अशी गाठ मारते मी. आता हे असं बांधून ठेवलेलं आहे. आता याच्यावरती मी असं वजन ठेवणार आहे, वरवंटा ठेवते, म्हणजे पाणी पूर्ण असं निथळून जाईल. मग दाखवते तुम्हाला. रुमालमध्ये आपण चक्का बांधून घेतलेला तो काढून घेऊया आपण. हे बघा, आता हे मी साईडला करते. आता वाडग्यामध्ये काढून घेते पूर्ण चक्का. आता चक्का वाडग्यामध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता. दह्याचा आपण चक्का बनवलेला श्रीखंडसाठी. आता अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाकून घ्या. आता थोडीशी वेलची पावडर टाकून घेते. थोडेसे बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आणि थोडंसं केसरच्या काड्या टाकते. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, असं फेटायचं आहे. आता श्रीखंड बनून आपला झालेला आहे, बघू शकता किती मस्त झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी श्रीखंडाची? एकदा नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईबर करा. धन्यवाद.